आज ना मंडळी आपण माझ्या खूप आवडीचा रॉयल रिच फ्लेवरचा मस्त थंडगार असा हा पदार्थ बनवतोय। फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस मस्त टिकतो। बाहेर 1000 रुपयांना मिळणारा पदार्थ घरी 150-200च्या खर्चात तयार होतो आणि भरपूर जणांना पुरतो। तर इथे एका पातेल्यामध्ये 1 कप फुल क्रीम दूध घ्यायचंय, म्हशीचं दूध, 1/4 कप मिल्क पावडर त्यामध्ये घालायची, सोबतच 1/4 कप पिठी साखर घालायची आहे। 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। या पद्धतीने लेवल करून भरायचं। फक्त 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचं। हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं। दूध थंडच घ्यायचं, गरम दूध घ्यायचं नाही। छान असं मिसळून घेतलं की पातेलं गॅसवर ठेवायचं। अगदी कमी आचेवर सतत मिक्स करत या मिश्रणाला 1 उकळी येईपर्यंत शिजवायचं, म्हणजे यातलं कॉर्नफ्लोअर वगैरे छान शिजलं जातं। गॅस मोठा करायचं नाही, नाहीतर हे मिश्रण तळ धरतं, तळाला चिकटतं आणि मग पदार्थाची चव खराब लागू शकते। व्यवस्थित सतत मिक्स करत राहा। एक उकळी आली की फक्त अर्धा मिनिट हे लो फ्लेमवर अजून शिजवायचं उकळी आल्यानंतर, आणि त्यानंतर गॅस बंद करायचा। हे लगेच एक उकळी आली की छान दाटसर होतं, एकसंध होतं, छान क्रीमी होतं। उकळी आल्यानंतर अर्धा मिनिट कमी आचेवर शिजवलं, गॅस बंद केला, हे मिश्रण संपूर्ण गार करायचं। फॅन खाली ठेवलं तरीही चालेल। आपलं बाकीचं मिश्रण गार होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। तर इथे एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून चिरून घेतलेले मी बदाम घेतले, त्यामध्ये 1 टेबलस्पून पिस्ता सुद्धा होता आणि 3 टेबलस्पून काजू घेतलेले आहे। मध्यम ते मोठ्या आचेवर फक्त हलकेसे गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे यांची चव आणखीन छान खमंग लागते। सुक्या मेव्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। तर आपण घेतलेल्या प्रमाणासाठी हे परफेक्ट आहे, हवं तर थोडं कमी करू शकतात। भाजल्यानंतर गार करायला बाजूला ठेवायचे। याच पॅनमध्ये आता आपल्याला खवा भाजून घ्यायचा आहे, मावा। तर हा 60 ग्राम खवा होता, त्याला छान किसून घेतलंय। कपने म्हणाल तर 1/4 कप चांगला दाबून दाबून भरलेला आहे। तूप वगैरे काहीच न घालता सतत मिक्स करत हा खवा सुद्धा हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता पांढरट दिसतोय, नंतर हलका हलका तांबूस दिसायला लागतो, गुलाबीसर, तितका होईपर्यंत भाजायचा आहे, फक्त करपू द्यायचा नाही। साहित्य मोजण्यासाठी शक्यतो मेजरिंग कप स्पून वापरायचे। तुमच्याकडे नसेल तर घरातली एखादी वाटी सेट करा आणि त्यानेच सगळं साहित्य मोजून घ्या। इथे पाहू शकतात खवा छान तांबूस बदामी रंगावर भाजलाय, त्याला सुद्धा काढून घ्यायचं आणि संपूर्ण साहित्य गार करायचं। आज आपण रॉयल रिच फ्लेवरची राजभोग आईस्क्रीम करतोय, त्यासाठीची सगळी तयारी झाली, सगळं साहित्य गार झालं, आईस्क्रीम करून घेऊया। आईस्क्रीम करण्यासाठी एका बोलमध्ये 1 कप थंडगार वितळलेली व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे। व्हिपिंग क्रीम आपण बाजारातून आणल्यानंतर तिला डीप फ्रीजमध्ये ठेवत असतो, जिथे बर्फ साठतो। फक्त वापरण्याच्या 4-5 तास आधी तिला खाली फ्रीजमध्ये काढून ठेवायची, म्हणजे ती थंड राहते आणि वितळली जाते। वरतून पाव कप व्हिपिंग क्रीम आपल्याला अजून घालायची आहे, म्हणजे एकूण 1 कप आणि 1/4 कप म्हणजे 1/4 कप व्हिपिंग क्रीम आपण वापरली आहे। आता इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने 2 स्पीडवर फक्त ही व्हिपिंग क्रीम डबल व्हॉल्यूम होईपर्यंत आपल्याला बीट करून घ्यायची आहे। आपण केक वगैरे करतो, आपल्याकडे बीटर असतं, त्याच बीटरने आपल्याला करून घ्यायचं आहे। तर केकसाठी आपण स्टिप पीक येईपर्यंत, घट्ट होईपर्यंत क्रीम बीट करत असतो, ही तितकी करायची नाही आपल्याला, फक्त डबल व्हॉल्यूम होईपर्यंत आणि सॉफ्ट पीक येईपर्यंतच बीट करायची आहे। तुम्हाला मी पुढे दाखवेलच। तर इथे एक टिप देते, कधीही आईस्क्रीम करताना जर ही क्रीम आपण स्टिप पीक येईपर्यंत बीट केली तर आपली आईस्क्रीम व्यवस्थित सेट होत नाही, ती मऊ राहते। म्हणून फक्त सॉफ्ट पीक येईपर्यंतच हे क्रीम बीट करून घ्यायची। 2 स्पीडवर मी छान बीट केलं, डबल व्हॉल्यूम झालंय। असं स्पॅच्युलावर घेतलं आणि खाली पाडलं की सहज पडतंय, आणि हे जे टोकं उभे राहत आहेत ते अगदी घट्ट उभे राहत नाही, लगेच वागताय, म्हणजे क्रीम आपली परफेक्ट बीट झाली आहे। यापुढे बीट करायची नाही, नाहीतर आईस्क्रीम व्यवस्थित सेट होत नाही। आता यामध्ये बाकीचे साहित्य आपण मिसळून घेऊया। इथे मी 1/4 कप कंडेन्स मिल्क घेतलेला आहे। कंडेन्स मिल्क यामध्ये घालायचं। तुम्हाला कंडेन्स मिल्क नसेल घालायचं, तुमच्याकडे नसेल तर काय करायचं, जेव्हा दुधाचं मिश्रण तयार केलं तेव्हा 1 चमचा मिल्क पावडर आणि 1 चमचा पिठी साखर त्यामध्ये एक्स्ट्रा घालायची। कंडेन्स मिल्क घातलं, जे दुधाचं मिश्रण केलं होतं हे संपूर्ण गार झालेलं आहे, चाळणीवर गाळून यामध्ये घालायचं, म्हणजे गार होताना गाठी गुठळ्या झाल्या असेल तर त्या यामध्ये जात नाही। गाळून घातल्यामुळे आईस्क्रीम अगदी सॉफ्ट तयार होतं। आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पुढचे साहित्य घालूया। छान असं मी हे मिसळून घेतलं, अगदी क्रीमी सॉफ्ट हे आईस्क्रीमचा बेस तयार झाला आहे। राजभोग आईस्क्रीम आपण करतोय, तर आपण मावा म्हणजेच खवा भाजून ठेवला होता, तो भाजलेला खवा सुद्धा संपूर्ण गार झालेला आहे।
तो घालायचा। इथे घालताना संपूर्ण साहित्य थंडगार असावं तेव्हाच घालायचे। सुक्या मेव्याचे काप घालायचे आहे। थोडेसे मी गार्निशिंगसाठी उरवून घेतले आणि 3-4 चमचे दुधामध्ये केशर मी जरा वेळ आधी भिजवले होते ते केशर घालायचे भिजलेले, म्हणजेच केशरचं दूध घालायचं। तुमच्याकडे केशर नसेल तर 1-2 चिमूट तुम्ही खाण्याचा रंग घातला तरीही चालेल किंवा दुधामध्ये मिक्स करून घातला तरीही चालेल। आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी घरात ठेवलेल्या साहित्यात ही छान आईस्क्रीम तयार होते। इतक्या प्रमाणात तयार केलेल्या आईस्क्रीममध्ये 15 ते 18 स्कूप आपले तयार होतात आणि सेटसुद्धा खूप मस्त होते, तुम्हाला दाखवेलच। शेवटी फक्त अर्धा मिनिट बीटर आपल्याला 1 ते 2 स्पीडवर फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे खवा वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स होईल। आईस्क्रीम एकसारखी छान अशी लाईट क्रीमी तयार होईल। खाताना अजिबात हेवी वाटत नाही, खूप मस्त अशी ही आईस्क्रीम तयार होते। मस्त असं मी अर्धा मिनिटासाठी बीट करून घेतलं। आता ही राजभोग आईस्क्रीम आपल्याला सेट करायची आहे। एखादं एअरटाईट कंटेनर घ्यायचं, त्यामध्ये संपूर्ण मिश्रण काढायचं आणि एक 10 ते 12 तासांसाठी डीप फ्रीजमध्ये आईस्क्रीम सेट करायला ठेवायची। मध्ये मध्ये सारखं डीप फ्रीजचं झाकण उघडायचं नाही, नाहीतर आईस्क्रीम व्यवस्थित सेट होत नाही। शक्यतो रात्री करायची, म्हणजे रात्रभर ती छान सेट होते, म्हणजे आपल्याला हवी तेव्हा आपण सर्व करू शकतो। तुमचं झाकण घट्ट बसत नसेल तर मधून दुधाची पिशवी किंवा फॉईल पेपर वगैरे लावा, म्हणजे आईस्क्रीमच्या आतमध्ये आईस क्रिस्टल्स तयार होत नाही। आता मध्ये मध्ये झाकण न उघडता एक 10 ते 12 तासांसाठी फ्रीजमध्ये आईस्क्रीम सेट करते आणि फ्रीजची स्पीड उन्हाळ्यासाठी असते त्यावरच असावी। तर एक 10-12 तासांनंतर आईस्क्रीम मस्त सेट झालेला आहे। मस्त रिच क्रीमी असं आपलं राजभोग आईस्क्रीम तयार आहे। किती सुंदर स्कूप होता आहे, मी तुम्हाला करून दाखवते। लगेच हे असं वितळलं सुद्धा जात नाही, मस्त आईस्क्रीम राहतं आणि भरपूर जणांना पुरतं बरं का हे। अगदी कमी खर्चामध्ये तयार होतं। बाहेर तुम्हाला इतकं प्युअर आणि इतकं खरंखुऱ्या चवीचं राजभोग आईस्क्रीम बाहेर शक्यतो मिळणार नाही, हे तुम्ही घरीच तयार करू शकतात। आणि ही आईस्क्रीम माझी गॅरंटी आहे तुमच्या घरात सगळ्यांना आवडणार आहे आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला उत्तम जमणार आहे। वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीमची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, कुल्फीची रेसिपी आहे, तुम्ही नक्की पहा। मस्त रबडी कुल्फी मी दाखवलेली आहे, कपकेक वगैरे दाखवले, रेसिपी नक्की पहा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। दिसायला जितकी सुंदर दिसते ना, खायला त्यापेक्षा खूप जास्त चविष्ट आहे। अगदी मऊसूत क्रीमी हे आईस्क्रीम झालंय, सेटसुद्धा खूप मस्त झालेला आहे। तर तुम्हाला अजून अशा आईस्क्रीमच्या रेसिपी पाहायच्या का, मला कमेंट करून जरूर कळवा। अजिबात आईस क्रिस्टल्स वगैरे यामध्ये तयार झालेले नाही, तर तुम्हीसुद्धा ही राजभोग आईस्क्रीम जरूर ट्राय करा। आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा। रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा।